अच्छे दिन कब आएंगे अशा विवंचनेत बरेच लोक आपल्या भारतात जीवन जगतात. प्रत्येकाची अच्छे दिन याची व्याख्या मात्र खूप निराळी आहे. जे अतिसामान्य आहेत त्यांना पेट्रोल, भाजीपाला, रोज जाता येता लागणारं बसचं, मेट्रोचं, लोकलचं तिकीट, या गोष्टी खूप स्वस्त हव्या आहेत. रोजच्या भाजीपाल्याचा खर्च जर 50-60 रुपये होत असेल तर तो सामान्यांना 20 ते 25 रुपयापर्यंत हवा आहे. पेट्रोल ज्याचा भाव 100 पार करून पुढे गेला, डिझेल या गोष्टीत त्यांना अजून 30-40 रुपयाची सूट हवी आहे. मग अशा सामान्य नजरांना भारताने आपलं संरक्षण खातं कसं बळकट करत नेलंय हे दिसणार नाही. भारताने आपल्या एअरफोर्सला, नेव्हीला आणि इंडियन आर्मीला कशी ताकद दिली आहे हे नाही समजणार. सियाचीन ग्लेशियरवर हवेमध्ये ऑक्सिजन नाही, तेव्हा सैनिकांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी या सरकारच्या चोख कारभाराचा सगळा आढावा घेऊन या चोख कारभाराला प्रणाम करण्यासाठी मोठ्या विश्वासाने ऑक्सिजन रिजनरेशन प्लॅन्ट उभे केले. अरुणाचल प्रदेशच्या पर्वतीय भागात आणि सियाचीनच्या पर्वतीय भागाच्या अलीकडे, जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही म्हणून सैनिकांचा जीव जातोय तो जाऊ नये. मग या सोयीसुविधा ज्या होत आहेत त्या अच्छे दिन या व्याख्येत बसत नाहीत का? जे जे पूर्वी नव्हतं ते ते आज घडत आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या पद्धतीने स्थलांतरित लोकांची संख्या वाढतीये, ज्या ठिकाणी इंडस्ट्रीज खूप आहेत, कंपन्या खूप आहेत, त्या ठिकाणी छोट्या गावातून या मोठ्या शहराकडे नोकरीसाठी येणारी तरुणाई ही गर्दी करते. त्या त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टचं जाळं मजबूत करण्यासाठी हालचाली होत आहेत. नागपूर, बेंगलोर, पुणे, मुंबई मेट्रोची जाळी वाढत आहेत. मग या मध्यमवर्गीयांच्या सोयीसुविधा करण्यासाठी सरकार झटतंय, भले ते कोणाचंही असो, कोणत्याही राज्यातलं, कोणत्याही पक्षाचं असो. पण भारत सरकार त्यांना पतपुरवठा करतंय. मग हे सुद्धा गोष्टी अच्छे दिन यामध्ये बसत नाहीत का? का तुम्हाला फक्त पेट्रोल 50-60 रुपयावर आलं, भाजीपाल्यातला रोजचा खर्च 50-60 रुपयावरनं 25 रुपयावर आला तरच तुम्हाला अच्छे दिन वाटणार का? जे काही मोठमोठे खर्च या आपल्या भारत देशात पूर्वीपासून व्हायला हवे होते, देशाचं सोनं नाणं गडप झालं, 50-50, 60-60 ट्रक सोनं आलं होतं आणीबाणीच्या काळात. त्याचा हिशोब आज सापडत नाही इतिहासात. का मग ते अच्छे दिन होते का? आज टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे. आज अँड्रॉइड मोबाईलच्या जमान्याने, कॉम्प्युटरच्या जमान्याने, हा ईमेलच्या जमान्यामुळं, सोशल मीडियाच्या जमान्यामुळं इतिहासातल्या काही अंधारात राहिलेल्या गोष्टी उजेडात येऊ लागल्या आहेत.
तेव्हा आपल्याला समजतंय की खरंच पूर्वी अच्छे दिन होते, ही फक्त समजूत होती. आता अजून एक उदाहरण आपल्या भारत देशात घडतंय, जे ऐकल्यानंतर तरी तुम्ही म्हणाल, ज्या सामान्य नजरांचा मी आत्ता उल्लेख करतोय, ज्यांना हे अच्छे दिन वाटत नाही आहेत, ती लोक जरी थोडा विचार करतील असं वाटतं. म्हणून उदाहरण सांगतो. कांडला म्हणून आपल्याकडे एक बंदर आहे. फाळणी झाल्यानंतर कराची बंदर हे पाकिस्तानात गेलं. ज्या कराची बंदरातून त्यावेळच्या अखंड भारताचा समुद्रमार्गे सगळा व्यापार चालायचा. व्यापारी वाहतुकीचं फार मोठं ते बंदर होतं. मग फाळणीनंतर कांडला बंदर, ज्याला आज दीनदयाल उपाध्याय बंदर असं संबोधलं जातं, याची बांधणी झाली, याची उभारणी झाली. आणि मग त्या कांडला बंदरातून मोठमोठी जहाजं, आपला भारतीय व्यापार, जास्तीत जास्त व्यापार त्या कांडला बंदरातून सुरू झाला. तसं पाहिलं तर मुंबई बंदर आहे, नवी मुंबईजवळ JNPT आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, तिथूनही व्यापार चालतो. परंतु आत्ताच्या सरकारने राजस्थानच्या वाळवंटाचा आपल्याला काय उपयोग करून घेता येईल म्हणून बऱ्याच वैज्ञानिक लोकांना, इंजिनियर्स लोकांना, ज्यांच्याकडे एक विजनरी आय असतो, विजनरी माइंड असतं, अशा बुद्धीने तल्लख लोकांना एकत्र केलं आणि एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला. कामसुद्धा सुरू झालं आहे. काय प्रोजेक्ट आहे? अहो, हतबुद्ध होऊन जायला होतं. तो प्रोजेक्ट ऐकला ना तरीसुद्धा आपल्या भारतातल्या सर्व बुद्धिमान लोकांचा सॅल्यूट करावासा वाटतो. मग ते इंजिनियर्स असो, सायंटिस्ट असो, एन्व्हायरमेंटलिस्ट असो, किंवा अशा मुख्य प्रोजेक्टसाठी, मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी राबणारे काही इंटेलिजंट लोक असो. कांडलापासून जालोरपर्यंत राजस्थान अंतर आहे 262 किलोमीटर. 262 किलोमीटर वाळवंटामधून, ज्या ठिकाणी 50 ते 55 डिग्री टेम्परेचर असतं दिवसा, आणि रात्रीच्या वेळेस तेच तापमान खूप खाली येतं, अगदी 15 डिग्री ते 10 डिग्रीपर्यंत खाली येतं. म्हणजे रोजच्या तापमानाची इतक्या मोठ्या प्रमाणात विषमता असताना असा प्रोजेक्ट आपल्याला तयार करायचा आणि नंतर यशस्वीरित्या पूर्ण करायचा. काय प्रोजेक्ट आहे? कांडला टू जालोर या 262 किलोमीटर अंतरावरती पाईपलाईनच्या द्वारे अरबी समुद्राचं पाणी आणायचं. मग ते किती आणायचं? एखादा तलाव? अहो, तलाव नाही, पुन्हा एक वेगळा समुद्र तिथे तयार करायचा. त्यासाठी तिथल्या वाळूचं, तिथल्या रेतीचं व्यवस्थितरित्या जे काही नकाशे तयार केले गेले आहेत, ज्या पद्धतीने तिथे एक बंदर उभं करायचं आहे, ज्या पद्धतीने व्यापारी केंद्र एक भारताच्या दृष्टिकोनातनं, व्यापाराच्या दृष्टिकोनातनं, जे आपण इतर लोकांवर आज अवलंबून आहोत, ज्या वेगवेगळ्या ट्रॅकवरनं आपली जहाजं आपला माल घेऊन इतर देशाकडे जातात, तेव्हा आपल्याला पाकिस्तानातलं बंदर वापरावं लागतं. तो वळसा आपल्याला दुसरीकडनं घ्यायचा आहे. म्हणजेच शत्रू राष्ट्रावरचं अवलंबित्व आपण कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत. आपण आता बघतो दुबईमध्ये वाळवंट आहे सगळा, अरबस्तान हा सगळा वाळवंट आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पैशाची पॉवर वापरून दुबईला एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलं. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन, म्हणजे दुबईमध्ये तर फक्त
40 ते 45 किलोमीटरची पाईपलाईन टाकून त्यांनी तो प्रोजेक्ट केला. दुबईमधली टेक्नॉलॉजी काहीच नाही असं दर्शवत आपल्या भारत देशाने टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठी छलांग मारलेली आहे. 262 किलोमीटर अरबी समुद्राचं पाणी आणून दुसरा समुद्र तयार करणं, त्याची खोली पाणी टिकून राहण्यासारखी असली पाहिजे, तिथल्या विषम तापमानाची सगळी नोंद घेत त्याप्रमाणे पाईपलाईन टाकणे, म्हणजेच इंजिनिअरिंग आणि वैज्ञानिक यांच्या दोघातला समन्वय साधत या प्रोजेक्टचं काम सुरू आहे. आता पुण्या, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर इथं एखादी जमिनीखालनं पाईपलाईन टाकणं आणि पाणी आणणं, मोठे रिझर्वायर असतात त्याच्यातलं पाणी इथे आणणं, ही गोष्ट वेगळी. पण राजस्थानसारख्या वाळवंटामध्ये 50-55 डिग्री टेम्परेचर दिवसा असतं आणि रात्री 10 ते 15 डिग्री टेम्परेचर असतं. इतकी मोठी रोज तफावत पेलणारी पाईपलाईन बनवावी लागते. तापमान वाढलं तर ती प्रसरण पावते, तापमान कमी झालं तर आकुंचन पावतात. त्यामुळं त्या पाईपलाईनला वापरलं जाणारं मटेरियल 3 लेयर्ड पाईपलाईन आहे. म्हणजे त्याच्यावरती अति गरम तापमानाचाही परिणाम होत नाही आणि तापमान खाली गेल्यावरसुद्धा पाईप आकुंचित पावले तरीही पाण्याच्या फ्लोवर काही परिणाम होणार नाही. त्यातून वाहणारं समुद्राचं आपण आणत असलेलं पाणी, त्याचा प्रवाह हा एकसंघ राहण्यासाठी ही टेक्नॉलॉजी व्यवस्थितरित्या वापरली गेली. मग समुद्रात आम्ही पाहतो नद्या जाऊन मिसळतात. त्या नद्या काय असतात? प्रवाही असतात. त्याच्यासोबत काय काय येतं? या सगळ्या गोष्टी पुन्हा या पाईपलाईनमध्ये येऊ नयेत म्हणून सर्वप्रथम त्याला फिल्ट्रेशन टँकपर्यंत जाताना त्या पाईपला वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स. समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ असतं, क्षार असतात जास्त. ते वाहत राहिलं तर पाईपलाईनमध्ये मिठाचे थर जमा होतात, क्षाराचे थर जमा होतात. आता एकदा ही अंडरग्राऊंड 260 किलोमीटर पाईपलाईन टाकल्यावर आतमध्ये कोणी जाऊन माणूस साफ करू शकेल का? त्या क्षाराचा जर थरावर थर बसत गेला तर मग पाण्याचा फ्लो कमी होईल. पाण्याचा फ्लो कमी होणार, प्लस तापमान वाढीमुळं पाण्याची वाफ होणार. पाणी कमी झालं तर जहाजं तिथे उभी राहू शकतील का? पाण्याला जेवढी खोली पाहिजे जहाज उभं राहण्यासाठी, तेवढी खोली, तेवढं पाणी तिथं मेंटेन करणं गरजेचं असणार आहे. मग येताना पाण्याची अशी अर्धी निम्मी वाफ झाली, अर्धनिम्म मिठाचे क्षार पाईपलाईनमधून जर फ्लो कमी आला तर मग पाणी कसं टिकणार? याच्यावर मात करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे पाईपमध्ये जमा होणारे क्षार वाढत चालल्यावर ॲलर्टचा सिग्नल त्या मेंटेनन्सच्या रूमपर्यंत पोचतो आणि लगेच साफसफाईसाठी मशिनरी स्टार्ट होते. म्हणजे त्या पाईपमध्ये कोणत्याही पद्धतीने मिठाचे इतर क्षार जमा होणार नाहीत, समुद्रातला कचरा कधी तिथे येणार नाही आणि अशा 3 ते 4 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या टाक्यांमध्ये जाऊन नंतर ते समुद्राचं पाणी डायरेक्ट वेगळा समुद्र तयार करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ग्राउंड लेवलवर कामाची सुरुवात झाली आहे. प्राथमिक खर्च 10,000 करोड रुपये रिलीज केल्यात जमा आहेत. आता तुम्ही म्हणाल की या बंदराचा आम्हाला सामान्य माणसांना काय फायदा? अहो, देश ज्या पैशावर चालतो, देशाकडे ज्या परकीय चलनाची गंगाजळी येते, देशातलं उत्पादन जेव्हा आपण इतर छोट्या देशांना एक्सपोर्ट करतो, त्याच्यातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यातूनच देश चालण्यास मदत होत असते. तो जरा सामान्यांपर्यंत कळत नकळत नक्की पोहोचत असतो. हे समजण्या इतकी तरी सामंजस्य पाहिजे नागरिकांकडे. एका शत्रूवरती आपण आज अवलंबून आहोत, त्या अवलंबित्वामध्ये कमतरता करत आणायची आणि स्वावलंबी बनत जगायचं, या अभिमानाची किंमत पैशात मोजता येते का? साध्या साध्या या गोष्टींचा विचार करता येणं तरच अच्छे दिन याची खरी व्याख्या तुम्हाला मनापर्यंत पोहोचू शकते.
नुसतंच म्हणायचं, नुसत्या बाता मारतंय सरकार, अच्छे दिन काय अच्छे दिन, इथं वाट लागली, आत्महत्या करतायत लोक, अमुक आहे तमुक आहे. प्रत्येक आत्महत्या बघायला आपण गेलो आहेत का? आत्महत्या होत नाहीत शेतकऱ्यांच्या असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे. सावकारांची कर्ज जेव्हा काढतो, त्यांचा जेव्हा धाक गपटशा दादागिरी तगादा लागतो, तेव्हा तो शेतकरी हतबल होतो, तेव्हा तो कर्जदार हतबल होतो. चारी बाजूंचे रस्ते जेव्हा त्याचे बंद होतात, ना कोणी नातेवाईक मदत करणार आहे, ना कोणी मित्र राहतो त्याला, कर्ज होत गेलं की आपोआप एक 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 सगळी रांग कमी होते. ही वस्तुस्थिती आहे. त्या सगळ्यांपर्यंत अच्छे दिन पोचवण्यासाठी भारताचा उत्कर्ष होणं, देशाची प्रगती होणं हे सर्वप्रथम गरजेचं असतं. हे समजावं लागेल आपल्याला. आज सोपी गोष्ट नाही आहे की आपल्याकडचे इंजिनियर्स आणि आपल्याकडचे सायंटिस्ट लोक, शास्त्रज्ञ लोक झटत आहेत. आपल्याकडचे जे काही एक्सपर्ट्स आहेत, या लोकांनी चायना, जपान आणि दुबई या सगळ्या लोकांवरती मात करून टेक्नॉलॉजीचा अतिशय ॲडव्हान्सरित्या, म्हणजे जी काही आत्ता उपलब्ध आहे ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, त्याचा वापर करत कांडला टू जालोर अरबी समुद्राचं पाणी आणण्याचा प्रोजेक्ट सुरुवात झालेली आहे. येत्या 4 ते 5 वर्षात आपल्याला हे नवीन बंदर कार्यान्वित झालेलं आणि राजस्थानसारख्या वाळवंटी जमिनीचा एक सदुपयोग झाला. राजस्थानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार आणि व्यापारी केंद्र राजस्थान इथून सुरू झाल्यानंतर आपल्या आर्मीच्या लोकांना राजस्थान बॉर्डरपर्यंतसुद्धा लवकरात लवकर सगळी साधनसामुग्री त्या बंदराच्या आसपास जिथे जिथे म्हणून आपल्या आर्मीची पोस्ट आहेत त्या सगळ्यांना फायदा होणार. संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं आपल्याला इंडियन नेव्हीलासुद्धा तिथं एखादं चांगलं ठिकाण आणि तिथून शत्रूच्या जेवढे म्हणून जवळ आपल्या बंदरं आहेत ती आपल्या टार्गेटेड एरियामध्ये नक्की येतील. ब्राह्मोस वगैरेसारखी क्षेपणास्त्र आपण तिथेसुद्धा लॉन्च करू शकतो. इंडियन नेव्हलचासुद्धा एक छुपा बेस तिथे तयार होऊ शकतो. या गोष्टी भारत देशाच्या पूर्ण संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं आणि भारताच्या व्यापारवृद्धीला चालना देणाऱ्या नाही आहेत का? मग ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत का? मग ह्या गोष्टी यांची पूर्तता होणं आणि तिथं एम्प्लॉयमेंट क्रिएट होणं आणि तिथून आपल्या भारताचा व्यापार सुरळीतरित्या सुरू राहणं, कोणीही तिथे आपल्याला अडवणारं नाही, कुठलाही आपल्याला टॅक्स द्यायचा नाही, आपल्या आपल्या बंदरातून आपली जहाजं जातील, कंटेनर्सची तिथं भरमाट सुरू होईल आणि अर्थातच कित्येक कुटुंबांच्या चरितार्थाचा प्रश्न मिटेल. राजस्थान सोडून चालली होती लोकं, पाणी नाही आहे म्हणून, त्या लोकांच्या स्थलांतराला थोडासा पायबंद बसेल. जिथं राहत आहेत, जिथं जन्म झाला आहे तिथं त्यांना नोकऱ्या मिळतील. मग हे अच्छे दिन नाही आहेत का? जी काही बंदरं आपल्या इथं बनवली जात आहेत, कांडला बंदर गरज निर्माण झाली होती आणि आपण कांडलाला बंदर तयार केलं. एका टोकावरती आहे ते कांडला बंदर, जिथून आज जास्तीत जास्त भारतीय जहाजं एक्सपोर्टचा माल घेऊन, कंटेनर्स घेऊन तिथून निघतात. कित्येक देशाची जहाजं तिथं येतात. तिथे आपल्याला आयात केलेला माल तिथून आपल्या सगळ्या भारतभर फटाफट पसरतो. ऑइल ज्या देशाकडनं आपण मागवतो त्या ऑइलची जहाजं या कांडला बंदरात येतात आणि डायरेक्ट बंदर जिथं तुम्हाला तिथे लंगर टाकला जातो त्या ठिकाणाहून जहाजापर्यंत ती पाईपलाईन आलेली असते. त्या पाईपलाईनमधून वेगवेगळ्या टँक्समध्ये आलेलं कच्चं तेल हे जमा केलं जातं. त्याच्यावर नंतर प्रोसेसिंग करण्यासाठी प्रोसेसिंग युनिटपर्यंत परत पाईपलाईन असतात. मग ह्या सगळ्या सोयीसुविधा होत आहेत, झाल्या आहेत. हे अच्छे दिन नाही आहेत का? जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट JNPTच्या समोर, त्या JNPT सेंटरला कुठेतरी घातक लोकांकडनं धोका होण्यासारख्या गोष्टी एका टेकडीवर सुरू होत्या. ती टेकडी, त्या टेकडीवर येणारे जाणारे लोक, अवैधरित्या तिथे होणारी बांधकामं ती उद्ध्वस्त केली गेली. हे चांगले दिवस नाही आहेत का? त्याच्याकडं दुर्लक्ष जर झालं असतं आणि जर काही अतिरेकी कारवाया करणाऱ्यांच्या ताब्यात ती टेकडी गेली असती तर समोर
छोट्या छोट्या रॉकेटचा मारा करण्याच्या अंतरावर JNPT होतं, हायवे होता. होता म्हणजे आहे. आता हा धोका आपण टाळला, हे सुद्धा अच्छेदींमध्ये येत नाही आहे का? शत्रूला वाव देण्यासाठी ज्या काही या शत्रूला वाव मिळण्यासारख्या जागा असतात त्या उद्ध्वस्त करत, तिथे शत्रू पोहोचणार नाही अशी व्यवस्था करत, आपल्या आपल्या राज्याच्या काही प्रोजेक्टला सुरक्षित ठेवणं हे सुद्धा अच्छेदींमध्येच येतं. चला आपण कांडला ते जालोर हा जो काही राजस्थानचा भाग विकसित होतो आहे, तिथून जी काही व्यापार वृद्धी होणार आहे, तिथून जी काही एम्प्लॉयमेंट क्रिएशन होणार आहे, जो काही रोजगार तिथल्या लोकांना उपलब्ध होईल, आत्ता जो रोजगार उपलब्ध झाला आहे, 10,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तो सुरुवात केली आहे. आज हजारो माणसं तिथं कार्यरत आहेत, काम करत आहेत, त्यांची कुटुंबं चालली आहेत. मग एवढे रोजगार क्रिएट झाले राजस्थानसारख्या वाळवंटामध्ये, ही चांगली गोष्ट नाही आहे का? कच्छच्या रणामध्ये आशियातला 2 नंबरचा मोठा सोलार प्रोजेक्ट तयार झाला, ही गोष्ट चांगली नाही आहे का? सोलार एनर्जीद्वारे वीज तयार होऊ लागली आहे. ज्या काही चांगल्या घटना घडतात भारत देशामध्ये, मनामध्ये अशी देशप्रेमाची ज्वाला पाहिजे की अरे हो, खरंच हे अच्छे दिन आहेत, अरे ही चांगली सुरुवात आहे, हे चांगलं काहीतरी घडतं आहे, लोकांच्या पैशाचा चांगला विनियोग कुठंतरी होतो आहे, रस्त्याची जाळी बनत आहेत, नॅशनल हायवेज तयार झालेत. ज्या अंतराला आपल्याला 22 तास लागायचे तिथं आपण आज 12 ते 14 तासात पोचतो आहे. जिथं 6 तासाचा रस्ता होता, वळणावळणाचा होता, त्या चारधाम यात्रेतला एखादा रस्ता जर 2 तास अंतरावर आला असेल, तुमचे 4-4 तास जर वाचत असतील, तो वेळ वाचला, संपत्ती वाचली, ते डिझेल वाचलं, पेट्रोल वाचलं, तुमची एनर्जी वाचली, हे अच्छे दिन नाही आहेत का? मग नक्की अच्छे दिनाची तुमची व्याख्या काय आहे या बाबतीत मी तर आव्हान करतो, जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तुम्हाला दोन्ही टोकं ऐकवली आहेत की एक गट असा आहे ज्यांना वाटतं की रोजचा भाजीचा खर्च 60 रुपयाचा 25 रुपयावर यावा. तोच गट असं सांगतो की आज 100 रुपयाचं पेट्रोल आम्हाला 70 रुपयात मिळालं पाहिजे, 90 रुपयाचं डिझेल आम्हाला 60 रुपयात मिळालं पाहिजे. जर अच्छे दिनची व्याख्या एवढीशी तुमची असेल, याच चौकटीत बसणारी असेल, तर मात्र आपल्या देशाची शोकांतिका आहे असंच म्हणावं लागेल. कुठेतरी थोडी तरी शिक्षण असो वा नसो, वैचारिक पातळी याची उंची कधीतरी थोडी वाढवा. व्यापक दृष्टिकोनाने या भारत देशात होत असलेल्या प्रगतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बाळगा. तरच तुम्हाला ही प्रगती म्हणजे नक्की काय आहे आणि भारत देशाला अशा गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. आजचं युद्ध आपण पाहतोय, रशिया युक्रेन 2 वर्ष युद्ध चालली आहेत, इस्रायल हमास 2 वर्ष झालं चालली आहेत. म्हणजे आजचं युद्ध जर पेटलं आसपासच्या शत्रूंच्या बरोबर, ते असं 7-8 दिवसाचं युद्ध राहणार नाही आहे. शांतताप्रियता आपली दाखवायची आहे, पण आपण तयारीतसुद्धा आहोत. ही सुद्धा दहशत निर्माण करण्यासाठी आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स हे सुद्धा मजबूत पाहिजे. जितकी म्हणून मॉडर्न टेक्नॉलॉजी जे म्हणून शोध लागत आहेत आर्मीच्या बाबतीत, डिफेन्सच्या बाबतीत, ती सगळी विमानं, ती क्षेपणास्त्र आपल्याकडं सुद्धा असली पाहिजेत. हे झालं पाहिजे, घडलं पाहिजे. आत्ता आपण पाहिलं कुठचं युद्ध होतं, ऑपरेशन सिंधूर. इट वॉज नॉट ॲक्च्युअल वॉर. तरीसुद्धा काय झालं, एअर डिफेन्स सिस्टीमवरती हे युद्ध असतं. म्हणजे आजकालचे युद्ध ही समोरासमोर रणगाडे जाणं, आर्मीच्या पायदळांनी त्यांच्या पायदळाशी युद्ध खेळणं, समोरासमोर येऊन तलवारबाजी करणं, असलं युद्ध राहिलं नाही आहे. समोरासमोर मशीनगननी मारा करणं, हे युद्ध राहिलं नाही आहे. सर्वप्रथम एअर डिफेन्स सिस्टीम तुमची महत्त्वाची आहे. तुमची रडार सगळी सुरक्षित राहिली तर तुम्हाला सगळे संदेश वहन यंत्रणा शाबूत राहणार आहे आणि तर तुम्ही ठिकठिकाणी आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची माणसं डिप्लॉय करू शकणार आहात. म्हणून आत्ता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ते आपल्या इथं आलेत. सन्माननीय पुतीन साहेबांनी खूप चांगल्या रीतीने S-500 वगैरे असे करार होत आहेत आर्मीच्या बाबतीत. एअर डिफेन्स सिस्टीममध्ये अजून टेक्नॉलॉजी, जी काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ती आपल्याला हस्तांतरित होणार आहे. मग हे सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या देश सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
अच्छे दिन यामध्येच बसतात असं माझं तर ठाम मत आहे. कारण देश सुरक्षित राहिला तर तुमचं अस्तित्व आहे. तुमचं अस्तित्व राहिलं तर तुमच्या जीवनातली सुखदुःखांना महत्त्व आहे. गर देश ही नहीं तो आप कहाँ रहोगे. त्यामुळं देशाच्या बाबतीत, देशाच्या प्रगतीच्या बाबतीत जे जे काही मोठमोठे प्रोजेक्ट होत आहेत, जे जे काही मोठे डील होत आहेत, त्यामध्ये राफेल विमानं आली, इतर काही क्षेपणास्त्र आली, आपल्याकडनं निर्यात होणारी आत्मनिर्भरता वाढल्यामुळं आपण काही वेपन्स बनवतो आहे, हत्यारं बनवतो आहे, क्षेपणास्त्र बनवतो आहे, ती आपण एक्सपोर्ट करतो आहे छोट्या देशांना. हे अच्छे दिन नाही आहेत. आपला एक्सपोर्टचा ग्राफ वाढलेला आहे, इम्पोर्टचा ग्राफ आपण कमी कमी करत येतो आहे. निरनिराळ्या शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेल्या आहेत. फास्ट ट्रेन, जलद प्रवास लोकांना मिळावा, सुखकर प्रवास मिळावा, 4 पैसे जास्त देऊन आपल्याला वंदे भारत याचा प्रवास करता येतो. होत्या का या गोष्टी पूर्वी? मग हे अच्छे दिन नाही आहेत का? असे सगळे प्रॉस अँड कॉन्स तपासून उगाच सरकारच्या नावाने बोटं मोडत बसण्यापेक्षा झालेल्या प्रगतीकडं साफ नजरेने आणि साफ मनाने बघायला जो व्यक्ती शिकेल, जो भारतीय शिकेल, त्याला नक्कीच समजेल की अरे हां, सचमुच कुछ अच्छे दिन आ गए हैं. जो भी सरकार बैठी है उस सरकार ने अच्छे दिन हमें दिखाना शुरू कर दिया है गए 5 सालों से. आशा करतो मित्रांनो, कांडला टू जालोर हा 262 किलोमीटर्सचा समुद्राचं पाणी आणून दुसरा समुद्र निर्माण करून दुसरं एक मोठं बंदर जे तयार होणार आहे राजस्थानच्या वाळवंटात, त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा नक्की द्याल. याच अपेक्षेसह जे काही चाललं आहे ते अच्छे दिन नक्की आहेत अशी मनाची समजूत ठेवत, राष्ट्रभक्तीची ज्वाला आपल्या मनामध्ये अतिशय प्रखर ठेवत, या भारताविषयी मनामध्ये प्रेम उत्पन्न होऊ देत आपण कसं जगता येईल आनंदात हे पाहाल, याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.